शेळ्या चराईसाठी सोडून मालकी शेतात बसलेल्या एका विवाहित महिलेला एकटी पाहून एका इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली होती। या घटनेत स्थानिक लाखांदूर न्यायालयाचे न्यायाधीश पूजा कोकाटे यांनी निकाल देत आरोपीला 3 वर्षांचा कारावास व 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। हा निकाल 27 डिसेंबर रोजी सुनावण्यात आला आहे। विशेष म्हणजे विनयभंग प्रकरणी लाखांदूर न्यायालयाने केवळ 6 महिन्यांतच निकाल सुनावला आहे। ही घटना मागील 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास तालुक्यातील चिचोली अंतरगाव शेतशिवारात घडली होती। या घटनेत स्थानिक लाखांदूर येथील पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी तालुक्यातील चिचोली अंतरगाव येथील जयराम भिवराव तुमणे वय 40 वर्ष नामक आरोपी विरोधात विनयभंगाच्या आरोपात विविध कलमांवर गुन्हा दाखल केला होता। पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास पीडित विवाहिता चिचोली अंतरगाव शेतशिवारातील मालकी शेतानजीक काही शेळ्या चराईसाठी सोडून शेतात बसली होती। यावेळी शेतशिवारात पोहोचलेल्या घटनेतील आरोपीने पीडित विवाहितेला एकटे पाहून विनयभंग केल्याचा आरोप केला होता। तथापि विनयभंग करतेवेळी पीडित विवाहितेने आरडाओरड करताच शेतशिवारातील अन्य शेतकरी व मजूर घटनास्थळाकडे येताना पाहून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याचाही आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी पीडित विवाहितेने घडलेल्या प्रकरणाची माहिती कुटुंबियांना देत तात्काळ लाखांदूर पोलीस ठाणे गाठीत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली। तक्रारीवरून ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात घटनेतील आरोपी विरोधात विनयभंगाच्या आरोपात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे यांनी घटनेचा तपास करीत आरोपीला अटक करून आरोपी विरोधात दोषारोपपत्र स्थानिक लाखांदूर येथील न्यायालयात सादर केले होते। या दोषारोपपत्रावर 27 डिसेंबर रोजी लाखांदूर न्यायालयाचे न्यायाधीश पूजा कोकाटे यांनी निकाल सुनावताना आरोपीला 3 वर्ष शिक्षा व 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान न्यायालयात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲडव्होकेट उईके यांनी युक्तिवाद केला, तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार गोविंद मटाले यांनी कामकाज पाहिले।